गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 लापता लेडीज हा सिनेमा हिंदी मूवी बघितली. सुंदर आहे, प्रत्येकाने बघावी अशीच आहे. म्हणजे एक तर पिक्चरायझेशन तर खूपच छान, स्टोरी प्लॉट इतका सुंदर घेतलाय. म्हणजे सामाजिक व्यवस्थेमधल्या ज्या त्रुटी आहेत किंवा ज्या कमतरता आहेत त्यांना इतक्या चांगल्या प्रकारे त्याचे ड्रॉबॅक्स दाखवले आणि प्रत्येकाने नवीन जे लोक आहेत त्यांनी सुद्धा इतकी सुंदर कामं केली आहेत आणि जे जुने आहेत कलाकार ते तर छानच केले. रवी किशन पोलीस इन्स्पेक्टर, त्याची तर भूमिका एकदमच मस्त आहे. बाकीच्यांनी आपापली कामं सुंदर केली. थोडक्यात प्लॉट असा आहे की एक जोडपं लग्न होऊन आपल्या गावी जायला निघालेलं असतं. तर त्यांच्याकडे अशी रसम असते की काहीतरी मुलीच्या सासरी थांबायचं 1-2 दिवस, त्याच्यामुळे बाकीचे वराडी परतले असतात गावी आणि हे दोघं नवरा बायकोच राहिले असतात. तर जेव्हा ते लोक ट्रेन पकडतात तर ऑलरेडी त्या कंपार्टमेंटमध्ये 2 नवीन जोडपे बसलेलेच असतात. मग हे तिथे ऍड होतात. बरं, सगळ्या दुल्हन सेम लाल साडी आणि एवढा मोठा घुंगट घेतलेला. आता जसंच स्टेशन येते यांचं ह्या नवीन जोडप्याचं, तर एकदम हडबडीमध्ये त्याला म्हणजे अशी डुलकी लागलेली असते आणि एकदम बघतो अरे स्टेशन आलं. तो पटकन आपला हात पकडतो तिला, चल उतर म्हणून, आणि उतरतो. आणि मग ते अजून एक हे बदलून म्हणजे येतात घरी. तर सगळे वाजत गाजत त्यांचं स्वागत होते आणि जसंच तिला घुंगट म्हणजे आरती करायला म्हणून घुंगट काढायचं तर ती वेगळीच मुलगी असते आणि तिचं नाव असतं फूल आणि या मुलाचं नाव असतं दीपक. तर म्हणे अरे दीपक येतो अपनी फूल नाही आहे. मग काय झालं, मग ती मुलगी म्हणते की मला तुम्ही चला म्हणाले, मी आली, मला वाटलं माझाच नवरा आहे. आता म्हणे एवढ्या मोठ्या घुंगटमध्ये बूट सगळ्यांचे सारखे काय अंधारात काय दिसते. पण ऍक्च्युली ती जी मुलगी असते ती जया असते आणि तिचं ज्याच्याबरोबर लग्न झालेलं असतं, म्हणजे तिला थोडक्यात लग्नच करायचं नसतं, तिला पुढे शिकायचं असतं आणि जबरदस्ती तिचं ते लग्न केलेलं असतं आणि तिला म्हणजे ऍग्रिकल्चर वगैरे मध्ये पुढे करायचं असतं पुष्कळ. तर ती हाच चक्करमध्ये असते, तर तिला तो चान्स मिळून जातो. बरं, जबरदस्ती लग्न ह्याच्याकरता आई म्हणाली असते नाही तर तू माझा मेलेलं तोंड बघशील म्हणून मग ती करते जबरदस्ती लग्न. पण त्यांची परिस्थिती पण वाईट असते, शेत गहाण ठेवून सगळे लग्नाचे सगळे जेवर बिवर तिला घातलेले असतात. आता ही गपचूप तिथे म्हणजे राहते. आता हा दीपक पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि सांगतो बाबा माझी बायको हरवली आहे म्हणून, असं असं झालं, सगळं इन्सिडेंट सांगतो तो. आता तो जो तिथला ठाण्यातला पोलीस असतो तो फार बेकार असतो, पैसे खाऊ असतो. पण मग त्याला हे लक्षात येतं की ह्याच्याकडनं काही पैसे उकळायला अर्थ नाही, कारण त्याची एकूण परिस्थितीच त्याला लक्षात येते. तर तो म्हणतो ठीक आहे म्हणजे बघू आपण. तेवढ्यात त्याला बरं तिकडे ज्याची चुकून म्हणजे ही जया ह्याच्याबरोबर आली असते दीपक बरोबर, तर जयाचा जो नवरा असतो तो जेव्हा स्टेशनवर उतरतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की आपली बायको आपल्या बरोबरच नाहीये. मग ते लोक पण तिथे कंप्लेन लिहायला जातात स्टेशनवर की माझी बायको अशी अशी घाळ झाली. पण त्याच्या बाबतीत काय असतं की तो नालायक असतो मुलगा, त्यांनी आपल्या पहिल्या बायकोला मूल होत नाही म्हणून जाळून मारलं असतं आणि हिच्याही करता फक्त पैशा करता आणि मूल व्हावयाच्या करताच लग्न केलेलं असतं. त्याच्यामुळे त्याला तसं काही घेणं नसतं. एकदा तिचे ते दागिने मिळाले 15 तोळे तिच्या अंगावर घातलेले की त्याला काही घेणं नसतं तिच्याशी. तर तिकडचा तो पोलीस, ते गाव असतं पतीला, तर त्या पतीला गावचा पोलीस इन्स्पेक्टर इकडे फॅक्स पाठवतो सूरजमुखी गावाला. दीपक आणि फुलचं जे ससुराल म्हणजे दीपकचं जे घर असतं ते सूरजमुखी गाव असतं. मग तिथे फॅक्स पाठवल्यावर ह्याला क्लिक होते पोलिसाला की अरे हा म्हणतो माझ्याकडे बायको बदलून आली आहे, तर ती तर नसेल मुलगी. मग तो म्हणतो तू तिला घेऊन ये याच्यामध्ये पोलीस ठाण्यामध्ये. तर तिला लक्षात येतं, जया हुशार असते, तिला लक्षात येतं की पोलीस आपल्याला ओळखणार किंवा काहीतरी करून त्याला कळणार. मग ती काय करते, तिच्या हातावर जया गुंजलेलं असतं ती त्याला श्रेया करते आणि येतात पोलीस स्टेशनमध्ये. मग तिचा फोटो काढायला तर ती म्हणते नाही नाही आप मेरा फोटो नाही मिळेल का सकती, ती घुंगट घेते लगेच आणि तिचं नाव श्रेया आहे असं. तरी ह्याला शंका आलेलीच असते. तर हे लोक, हा आणि त्याचा असिस्टंट हे सारखे
तिचा मग पाठलाग करत राहतात. ती कुठे कुठे जाते, काय काय करते. तर त्यांना लक्षात येतं की ती आपले दागिने गहाण ठेवते आणि पैसे घेते. मग पैसे पोस्ट ऑफिस मधून कोणाला तरी पाठवले, काही ड्रेसेस विकत घेते, मंदिरात जाते जिथे टॉवर तिच्याजवळ मोबाईल असतो जे की ते तिने सांगितलेलं नसतं घरात. तर एकदा घरामध्ये असंच बोलता बोलता ती अशी बोलून जाते, तिथे कीड लागली असते शेतामध्ये. तर ते बाबूजी म्हणतात आपण उद्या पेस्टिसाइड फवारले पाहिजे. तर ती फटकन म्हणते पेस्टिसाइड नका, कीटनाशकाने अजून नाश होईल. इथे ते एक पिवळं बोर्ड लावलेलं एक औषध मिळते, ते लावा, त्याच्याकडे किडे आपोआप अट्रॅक्ट होतात आणि मरून जातात. तर तुला कसं माहिती? म्हणजे मग त्यांना जरा असं वाटायला लागतं. तर तिथे एक जो आमदाराचा एक कोणीतरी असतो तो भाळतो तिच्यावर आणि त्याच्या मदतीने ती पुष्कळ म्हणजे असं शेतीबद्दल सांगते. आता इकडे जेव्हा ती सगळं म्हणजे तिचं सेटल होते, पैसे वगैरे पाठवून होतात घरी आपल्या आई बहिणीला वगैरे वगैरे, तर पण आपल्याला पूर्ण वेळ सिच्युएशन अशी वाटत असते की ही बदमाश आहे, काहीतरी पैसे लुबाडून किंवा हे करून ह्यांना फसवून ती जाणार आहे. हे सगळं नंतर कळतं. मग आता हिला त्या देहरादूनच्या कॉलेजमध्ये जायचं असतं शिकायला, तर ती निघणारच असते सगळं आटपून. पण तिला दिसते की दीपकची परिस्थिती फार वाईट झाली आहे, ती फुलच्या गम मध्ये खूपच आहे. मग तिला ते सोडून जावत नाही. मग ती स्केच पण खूप चांगली करत असते. मग तिची जाऊ, मग ती जावेला म्हणते की तू एक फुलचं स्केच काढ आणि दे मला. मग ती त्याचं प्रिंटआउट काढून सगळीकडे लावायला सांगते. तर मग इकडे काय झालेलं असतं, फुल त्या पतिल्याच्या इथे असते. तर तिला एक स्टॉलवर एक चहावाली जी असते तिने आपल्याकडे ठेवून घेतलेलं असतं. तिच्याबरोबर ती चहा बिहा बनवत असते. तर त्याच्याच बरोबर ती म्हणे मला कलाकंद खूप छान येतो बनवायला, मी कलाकंद बनवते, बघा तुमच्या याच्यावर विकला गेला. तर मग सगळ्यांना खूप आवडतो, कलाकंद विकला जातो वगैरे वगैरे. आणि मग सडनली ते पोस्टर तिथे त्यांच्या हातात येतं की ह्या मुलीला तुम्ही पाहिलंय का वगैरे कसलंच. मग तिथला स्टेशन मास्टर इकडे पोलीस ठाण्यामध्ये फोन करतो आणि मग म्हणजे कळतं की ती आहे तिथे. तर ती चहावाली म्हणत असते, अरे हे माणसं असेच असतात, तुझे दागिने काढून घेतले, सुहागरात मनवली आणि आता दिलं सोडून, म्हणे तुला तो काही येणार नाही. ती म्हणे नाही नाही, माझा विश्वास आहे तू नक्की येणार, तो असं नाहीये. आणि मग ते पोस्टरचं हे आल्याबरोबर तिच्या आईवालीला पण बरं वाटतं. म्हणजे मग झालं, ते स्टेशन मास्टर तिला बसवून देतात त्या सूरजमुखीच्या जाणाऱ्या ट्रेनमध्ये. आणि इकडे जसं यांना कळतं की ती पतीला स्टेशनवर आहे आणि स्टेशन मास्टर सांगतो की ती इथले, तर मग हे लोक स्टेशनवर येतात आणि म्हणजे त्यांचं भेट होते. मग इकडे हा सूरजमुखीचा जो पोलीस इन्स्पेक्टर असतो, जो नालायक म्हणजे दाखवलाय, तर तो हिच्या नवऱ्याला बोलवून घेतो जयाच्या, की तुझी बायको आहे इथे. तर तो आल्या तिला एक थप्पड मारतो आणि म्हणतो तुला काय म्हणजे तुला काही कळलं नाही का की कोणाबरोबर जातेस, काय करते वगैरे. आणि दे म्हणे तुझे गहने बिने सगळे, मला असे घेतो काढून. मग जेव्हा पोलीस हे बघतो तर म्हणतो की तुम्हाला मी आत्ता बंद करू शकतो ह्या अॅट्रॉसिटीच्या ह्याच्यात, आणि ती तुमची बायको असेल म्हणे, पण आता तुम्ही तिला नेऊ शकत नाही कारण ती बालिग आहे, ती तिच्या मर्जीची मालिक आहे, तिला काय करायचं ते करू शकतो. आणि तो तिला म्हणतो जाओ आपको जहाँ जाना है, तिला ते दागिने पण देतो आणि त्याला म्हणतो निघ तू इथून, त्यात मी तुला आत्ता आतमध्ये देतो. म्हणजे एकदम त्याचं रूप बदललेलं आपलं. म्हणजे तो ज्यांच्याकडे पैसे किंवा जे बदमाशी करतात त्यांच्याकडनं पैसे उकळत असतो आणि ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत पण करतो. आणि मग अशा प्रकारे मग तिची सुटका होते आणि ती देहरादूनला जायला मोकळी होते. मग दीपकच्याकडे इतके दिवस राहिल्यामुळे सगळ्यांनाच प्रेम लागलेलं असतं कारण ती सगळ्यांशीच खूप चांगली वागलेली असते. एक छोटा जावेचा मुलगा असतो, त्याच्याही बरोबर खूप तिचं छान रेपो जमलेला असतो. मग सगळे म्हणतात आता तू गेली की हेच तुझं मायका आहे असं समज आणि येत जा, आम्हाला खूप तुझी आठवण येत. आणि हिला पण म्हणते फुलला की तू तर माझ्या बहिणीसारखीच आहे आता. म्हणजे थोडक्यात मग हॅपीली तिला सगळेजण सी ऑफ करतात. आणि मग तो जो आमदाराचा ओळखीचा असतो तर
तो पण म्हणतो जल्दी आणा, चिठ्ठी लिखना वगैरे सगळं होते आणि हॅपी एंडिंग शेवटी होते. तर एकूण म्हणजे त्याच्यात हे दाखवले की समाजामध्ये म्हणजे पोलिसांचे थोडंसं वागणं दाखवलं आणि घुंगट प्रथा ही किती वाईट आहे. तुम्ही म्हणजे बायकांना एक तर अप्रेस करून ठेवता, शिकायला काही देत नाही, आणि दुसरं म्हणजे घुंगटच्या मागे त्यांना काही कळतं का, काही दिसत नाही, तुम्हालाही त्या दिसत नाही, त्यांनाही नीट दिसत नाही काही. तर ह्या ज्या कुप्रथा आहेत ज्यांच्यामध्ये काहीच अर्थ नाही, त्यांना आपण सोडून दिलं पाहिजे, असं त्याच्यातनं मेसेज. सुंदर सिनेमा आहे.